पालघर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक की चुनावी सरगर्मियों के बीच भाजपा नेता एवं पूर्व केंद्रीय मंत्री कपिल पाटिल ने विपक्षी पैनल पर जमकर निशाना साधा। कपिल पाटिल ने स्पष्ट कहा कि परिवर्तन पैनल भाजपा और शिवसेना महायुति का अधिकृत पैनल है, जिसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान, पालघर के पालक मंत्री गणेश नाइक और सांसद श्रीकांत शिंदे का आशीर्वाद प्राप्त है। कपिल पाटिल ने बताया कि शिवसेना नेताओं के साथ चर्चा के बाद सीटों का बंटवारा भी किया गया, जिसमें 7 सीटों में से 3 सीटें शिवसेना और 4 सीटें भाजपा को दी गई। उन्होंने कहा कि महायुति के सभी घटक दल परिवर्तन पैनल के साथ मजबूती से खड़े हैं और जनता भी इसका समर्थन कर रही है। विपक्षी पैनल पर हमला बोलते हुए कपिल पाटिल ने कहा कि उनके खिलाफ इतनी बड़ी आघाड़ी खड़ी किए जाने का मतलब है कि विरोधियों के पैरों तले जमीन खिसक चुकी है। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा प्रदेश नेतृत्व के निर्देशों को नजरअंदाज कर कुछ लोगों ने अलग पैनल खड़ा करने की कोशिश की, लेकिन भाजपा का मूल मतदाता आज भी परिवर्तन पैनल के साथ है। आमदार किशन कथोरे द्वारा विरोधी भूमिका अपनाने के सवाल पर कपिल पाटिल ने कहा कि चुनावी राजनीति में अलग अलग विचार होना स्वाभाविक है, लेकिन जनता को गुमराह करने की कोशिश नहीं होनी चाहिए। उन्होंने दावा किया कि परिवर्तन पैनल को भाजपा और शिवसेना कार्यकर्ताओं के साथ साथ आम मतदाताओं का भी व्यापक समर्थन मिल रहा है। कपिल पाटिल ने विश्वास जताया कि जनता के आशीर्वाद और महायुति के समर्थन से परिवर्तन पैनल बड़ी जीत हासिल करेगा और पालघर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक पर अपना नियंत्रण स्थापित करेगा। मां बनने का एहसास होता है बहुत ही खास, और इस एहसास को बखूबी समझती है दुआ नर्सिंग होम की डॉक्टर हुमेरा शेख। डॉक्टर हुमेरा शेख ने पिछले 10 सालों में कई हजार नॉर्मल डिलीवरियां कराई है। ये खासियत है दुआ नर्सिंग होम की कि एथिकल प्रैक्टिस, 24/7 मदर एंड चाइल्ड केयर, साथ ही यहाँ आपको मिलेगा ICU फैसिलिटी, लेप्रोस्कोपिक प्रोसीजर, इनफर्टिलिटी ट्रीटमेंट, जनरल सर्जरीज, और वो भी सब रिजनेबल प्राइस पर। ओनली एट दुआ नर्सिंग होम एट अबुजी आर्केड, वंजारपेटी नाका, भिवंडी। काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला भाजपा आणि शिवसेनेचं परिवर्तन पॅनलची घोषणा केल्यानंतर शिवसेना असेल, त्यासोबतच बहुजन विकास आघाडी असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, या सर्वच पक्षांनी तुमच्या विरुद्ध भाजपाच्याच आमदारांना सोबत घेऊन तुमच्या विरुद्ध आता एक मोठी प्रचंड अशी आघाडी उभी केलेली आहे सहकार पॅनलच्या माध्यमातून. काय सांगता? भारतीय जनता पार्टी शिवसेना, पुन्हा मी बोलतो, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचंच हे पॅनल आहे. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, या दोघांशी शिवसेनेच्या नेत्यांनी चर्चा करून गोपाल लांडगेजी माझ्याकडे स्वतः आले होते. आम्ही इथे सीटचं वाटपही केलं. त्यानंतर सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना संमती दिली की तुम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढा, आणि म्हणून महायुतीचं पॅनल झालं. मी एक गोष्ट क्लिअर करतो, कोण तिथे जमा झाले आणि कुठले पक्ष किती एकत्र आले याच्यापेक्षा तिथं असं सांगितलं गेलं का तिकडे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना मत देऊ नका, असं सांगितलं का? नाही, उलट असं सांगितलं तेही आपलेच आहेत असंच सांगितलं ना. कोण असेल तर तुम्ही बघितलं असेल. याचा अर्थ असा आहे की आमच्यासोबत शिवसेना हा पक्ष सुद्धा आहे. आम्ही शिवसेनेला 7 पैकी 3 जागा दिल्यात, 4 जागा भारतीय जनता पार्टीच्या. पलीकडच्या पॅनलमध्ये शिवसेनेसाठी एकच जागा आहे आणि भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा एकच जागा आहे. आता मतदार जो असेल दोन्ही पक्षांना मानणारा तो निश्चित विचार करेन, आणि ज्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष आहेत तिथं भारतीय जनता पार्टीचा पॅनल आहे. आपण सांगितलं माझ्या एकट्याच्या विरोधात एवढी मोठी आघाडी उभारली गेली, याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. हे पॅनल अस्तित्वात आल्याबरोबर ते सैरभैर झाले, आणि संबंधित ज्यांचे कोणी तुम्ही नावं घेतली त्यांच्याऐवजी बीजेपीच्याच माणसांनी पुढाकार घेतला आणि बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षांचा आदेश डावलून ह्या पॅनलला पुढे करण्याचा प्रयत्न केला. बीजेपीचा संपूर्ण मतदार हा
आमच्या परिवर्तन पॅनलच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. आणि मी विश्वासाने सांगतो की जनतेच्या आशीर्वादाने ही बँक परिवर्तन पॅनलच्या ताब्यामध्ये येईल. ह्या पॅनलला सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, प्रदेश अध्यक्षांचा आशीर्वाद आहे. शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका आमचे शिवसेनेचे सहकारी निश्चितपणाने वेळोवेळी मांडतील. त्याच्यामुळे किती कोणी एकत्र आले तरी परिवर्तन पॅनलला काही अडचण आहे असं मला वाटत नाही. कुठेतरी तुमच्या विरोधात एक कुरघोडी करण्याचा प्रयत्न तुमचा कुठेतरी राजकीय जो काय शेवटी असं आहे, ह्या कुरघोडी बिरघोडी अशा गोष्टी मी मानत नाही. राजकारणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण निवडणुका लढतो तेव्हा शक्तीस्थळावरच वाद केला जातो. असं आपण समजायचं की फक्त माझ्या विरोधात नाही, आमच्या प्रदेशाध्यक्षाच्या विरोधातही आहे. याचा अर्थ प्रदेशाध्यक्ष कुठेतरी स्ट्रॉंग आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने पॅनल केल्यामुळे माझ्या ह्या नेतृत्वामध्ये त्यांनी पॅनल करायला सांगितलं आणि हे पॅनल कदाचित स्ट्रॉंग होत चाललं असेल म्हणून शक्तीस्थळावर वार करायचा, अशा प्रकारची त्यांची भूमिका असेल. आपण लोकांनी समजून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने आमदार किसन कोथळे तुमच्या विरोधात उघड भूमिका घेत आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून अरे लोकसभा मी पण त्यांच्या विरोधात उघड घेतली ना, त्याने काय घेतली, मी पण घेतली आहे. मुद्दा असा आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. ते खोटी माहिती देतात जनतेला, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता पण व्हॉट्सअपवर कमळाची निशाणी टाकून काहीतरी त्यांची पोस्ट आलेली. आता कमळ कशाला टाकतात? तुम्हीच तर काल सांगितलं त्याच्यामध्ये पक्ष नसतो, स्वतःच सांगितलं ना. आता कमळ कशाला टाकलं? नाही टाकलं पाहिजे. आता तुम्हाला पक्षाचा आधार कशाला पाहिजे? नाही घेतलं पाहिजे. बरोबर. मुद्दा असा आहे, हे कुरघोडी बिरघोडी किंवा माझ्या विरोधात असं मी मानत नाही. खोटी माहिती काय देतात त्याची माहिती तुम्हाला देतो. मी निश्चितपणाने ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. मी परिवर्तन पॅनलची घोषणा 10 जूनला केली. त्याच्यापूर्वी 6 महिने आधी सन्माननीय यतींद्र ठाकूर साहेब यांना मी स्वतः भेटायला गेलो. त्यांनी योग्य भूमिका मांडली. त्यांनी असं सांगितलं की सगळ्या पक्षांना आपण एकत्र घेऊ आणि बँकेची निवडणूक बिनविरोध करू. अशाच सगळीकडच्या जागा होत्या आणि ती खोटी माहिती प्रदेशाध्यक्षांना दिली आणि ती युती करून घेतली. यावेळेला प्रदेशाध्यक्षांनी पूर्ण अभ्यास या बँकेचा केला होता आणि म्हणून मी स्वतः काही त्यांना सांगायला गेलो नाही की आपल्याला पॅनल केलं पाहिजे. कारण मला मागचा अनुभव खूप वाईट होता म्हणून मी स्वतः पुढाकार घेतला नाही. मला एक 25 दिवसापूर्वी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचा फोन आला की बँकेची निवडणूक आलेली आहे, माझ्याकडे असे लोक आलेले आहेत, आपल्याला ही बँकेची निवडणूक महायुतीच्या पॅनलमधून लढली पाहिजे, तर तुम्ही पुढाकार घ्या आणि पॅनल तयार करा. तर प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून हे पॅनल केलं. मी माझ्या मर्जीने केलेलं नाही. याला कोणाला शंका असेल त्यांनी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करू. आता युतीच्या संदर्भात वसई विकास आघाडीशी चर्चा करायला मी स्वतः गेलो, अनेकदा फोन केले, त्यांचा काही रिप्लाय आला नाही आणि पुन्हा आम्हाला सांगतं की तुम्ही आधी युती जाहीर केली. आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी पोस्ट पण देईन. हर छोटी बड़ी खबर के लिए द वॉइस को सब्सक्राइब करें और रेगुलर अपडेट्स के लिए हमारे सोशल मीडिया पेजेस को फॉलो करें.